गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी ही 3 गाजरे स्वच्छ धुवून घेतली आहेत। त्याचा आता पुढील आणि मागील भाग कापून घ्यायचा आहे। तिन्ही गाजराचे मागील पुढील भाग कापून घेतलाय। आता ह्याच्यावरील साल काढून घ्यायचे आपल्याला। आता 2 तुकडे करून ती आपल्याला गाजरं आता किसून घ्यायची आहे। आणि किसताना नेहमी उभी न किसता आडवी किसायची आहे ती सरळ, म्हणजे किस आपला हा चांगला खसखशीत असा लांबट असा पडतो। आणि त्या गाजराच्या मधील जो सफेद दांडा आहे तो काढून टाकायचा, म्हणजे गाजराला छान लाल रंग येतो। तिन्ही गाजरं किसून घेतले बघा, असा सुंदर असा किस पडलाय। आता आपण गॅस ऑन करून त्याच्यावर एक मी पातेलं ठेवते। त्याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घालणार आहे साजूक। आणि हा सर्व मी आता किस घालून तो जरा परतवून घ्यायचा आहे। त्या किसाला आपण चांगलं हलवून चारी बाजूने त्याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला एक चांगली वाफ काढायची आहे, जराशी किंचित वाफ काढायची आहे त्याला। आता वाफ आलेली आहे। आता परत एकदा परतवायचा आहे तो। हे 1 किलो गाजर घेतला आहे मी आणि अर्धा लिटर दूध चांगलं उकळवून घेतलं आहे। ते थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाहीये। आता मी 1 कप दूध घातलंय, त्याला पण आता जरासं किंचित झाकण ठेवून मी वाफ देणार आहे। वाफ आलेली आहे तर परत ते चांगलं ढवळून घेऊया। अर्धा लिटर मध्ये 2 कप दूध त्याला पुरेसं होतं। दूध हे चांगलं मी गरम करून उकळून घेतलंय आणि दूध पूर्ण सुकून द्यायचंय। मग त्याच्यामध्ये 2 वाट्या साखर, छोट्या 2 वाट्या साखर घालायची आहे। परत ते परतवून साखर वितळेपर्यंत त्याला चांगलं शिजू द्यायचंय। आता मी याच्यात ड्रायफ्रूट टाकते, मनुका पण घालते आणि आता हा चांगला परतवून खमंग असा चारी बाजूनी परतवून घ्यायचा आहे। आता एक छोटी वाटी मिल्क पावडर पण टाकते। ह्या मिल्क पावडरमुळे गाजर हलवा खूप स्वादिष्ट होतो। आणि 1 चमचा वेलची पावडर पण घालते त्याच्यात। वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची आणि त्याच्याबरोबर चांगलं परतवून 2 चमचे तूप घालायचे आपल्याला, साजूक तूप, म्हणजे गाजराला चांगली चकाकी येते आणि खूप स्वादिष्ट लागतो तो। असा हा आपला गाजराचा खमंग असा गाजर हलवा तयार झाला आहे। आता तो मी एका पातेल्यात काढून घेते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी करून पहा। धन्यवाद।